मित्रांनो, माझे नाव जिया मालवणकर आहे आणि मी 10वीच्या वर्गात शिकते. आज मी माझ्या मराठी उपक्रमासाठी हरीश मालवणकर या चित्रकारांची मुलाखत घेणार आहे. नमस्कार. नमस्कार. तर सुरुवातीला आम्हाला तुमच्याबद्दल काहीतरी सांगा. माझं नाव हरीश मालवणकर आणि मी एक व्हिज्युअल आर्टिस्ट आहे. तर माझं प्रोफेशन आणि पॅशन सुद्धा आर्टच आहे. त्याच दोन्हीमध्ये माझं काम चालतं, म्हणजे प्रोफेशन आणि पॅशनमध्ये जर म्हणून पूर्ण दिवस माझं आर्टमध्येच काम असतं. लहानपणीपासून आर्टमध्येच आहे. फॅमिली बॅकग्राऊंड जो आहे, माझे पेरेंट्स आणि गार्डियन्स यांचे सगळ्यांचे कार्य जे जास्ती करून आर्टच्या फील्डमध्येच होते, म्हणून मी पण ह्याचमध्ये रमून गेलो आणि सुरुवात आहे. चित्रकलेत तुम्हाला केव्हापासून आवड आहे? जसं मी आताच तुम्हाला सांगितलं की लहानपणापासून जेव्हा माझा जन्म झाला तेव्हापासून ते आतापर्यंत मी आर्ट क्षेत्रातच आहे. ती आवड अशी झालेली नाही आहे, पण जसं माझे पेरेंट्स गार्डियन्स आहेत ते आर्ट फील्डमध्ये असल्यामुळे लहानपणापासून मला केव्हा म्हणजे जन्मताच माझ्या अंगातच होते ते, आणि केव्हा मी त्याच्यात रमून गेलो मला कळलंच नाही आणि आजपर्यंत त्याच फील्डमध्ये. तुम्ही चित्रकारच होण्याचे का निवडले? मी चित्रकलेला खरं तर निवडलंच नाही. मला वाटतं की चित्रकलेनेच मला निवडलंय आणि मला खरंच असं मनापासून वाटतं की देवाने मला निवडलंय या क्षेत्रासाठी, या फील्डसाठी. कारण लहानपणापासून जेव्हा मी अगदी लहान असायचो, तेव्हा फर्स्ट स्टँडर्ड सुद्धा तेव्हापासून मला वाटायचं की मी याच क्षेत्रासाठी आहे, मी याच्यातच काहीतरी करू शकणार आहे आता सुद्धा, कारण दुसरं काही मला होतच नाहीये. मी याच फील्डमध्ये चांगलं आहे. तुम्ही तुमचे शिक्षण कुठे प्राप्त केले? शिक्षण म्हणजे महाविद्यालयाचं शिक्षण की दोन्ही? माझं शिक्षण स्कूलिंग म्हणजे सेंट क्लेराज मध्ये झाले, अस्नोडा. त्याच्यानंतर 11-12 मी सारस्वत हायस्कूल मध्ये झाले मध्ये म्हापसाला. त्याच्यानंतर महाविद्यालय गोवा कॉलेज ऑफ फाईन आर्ट्स मध्ये गोवा युनिव्हर्सिटीचे. तुम्ही कुठल्या शाळेत चित्रकला शिकवतात? मी GPMS खोतोडेमध्ये सध्या आहे. त्याच्या अगोदर मी बालभवन मध्ये शिकवत होतो. दुसऱ्या अगोदर मी GPMS वेळगेमध्ये शिकवत होतो. मी साखळीला बालभवन मध्ये होतो. नंतर अस्नोडा बालभवन मध्ये शिकवलंय मी, म्हापसाला बालभवन मध्ये शिकवलंय. असं भरपूरकडे शाळा स्कूल्स. तुम्ही विद्यार्थ्यांना चित्रकलेच्या क्षेत्रात पुढे सरण्यास कसे प्रेरित करतात? प्रेरित म्हणजे मी ऍक्च्युली त्यांना प्रेरित करत नाही, कारण मला असं वाटतं की कोणी कोणाला प्रेरित करू शकत नाही. ते कोणी जो एक माणूस आहे तो स्वतःहून प्रेरित होतो. काही त्याला आवडलं ना की त्याच्या क्षेत्रात तो कसा जायचा, कशी सुरुवात करायची, ते आपोआप आतून आलं पाहिजे. प्रेरित मला वाटतं कोणीच करू शकत नाही. मी प्रेरित करण्याचा प्रयत्न कसं करतो म्हणजे की आमच्या कलेच्या क्षेत्रात काही गोष्टी आहेत ज्या चांगल्या आहेत, जे त्यांना आवडू शकते, ते मी फक्त दाखवायचा प्रयत्न करतो की कशा पद्धतीने त्या गोष्टी असतात. जर ते त्यांना आवडलं तर ते त्यांना आणखी प्रेरित करणार. म्हणजे प्रेरणा ही अगोदरपासून असते. म्हणजे देवाने थोड्याफार गोष्टी जो माणसाला दिलेल्या नसतात, म्हणून त्याला प्रेरित आणखी ऍडिशनल करायची गरज नसते. तुम्हाला चित्रकलेत कोणकोणती बक्षिसे मिळाली आहेत? बक्षिसे तर भरपूर मिळाले आहेत, पण माझं आवडतं जे बक्षीस जे आहे ते म्हणजे मी म्हणणार की गोव्याचे एक स्टेट आर्ट कॉम्पिटिशन म्हणून असते, एव्हरी इयर असते ते. त्याच्यात मला एक प्राइज मिळाले होते. ते मी एक स्कल्पचर केला होता, एक मूर्ती केली होती आणि टॉपिक होता रेनी सीझन, पाऊस. तर मी काय केलं होतं की गोव्यात आम्ही कोकणी जेव्हा बोलतो तेव्हा कोकणी भाषेमध्ये आम्ही म्हणतो की छत्री जर आहे तर तिला आम्ही म्हणतो की ती छत्री. ती छत्री म्हणजे मराठीत सुद्धा आम्ही ती बाई म्हणतो.
हो की नाही? हा, तो माणूस, ती म्हणजे स्त्रीलिंग झाले ना, स्त्रीलिंग. तसे स्त्रीलिंग म्हणून मी रोज विचार करायचो की तिला ती छत्री का म्हणतो, तो छत्री का नाही. म्हणून मी ती छत्री म्हणून एक स्कल्पचर केला होता. त्याचा टॉपिक जो होता तो मी ती छत्री म्हणून दिला होता आणि त्याला वरती छत्री होती आणि खाली मी तिला एका बाईचे पाय दिले होते खाली. म्हणजे कसा स्कल्पचर केला, त्याला मला तो प्राइज मिळाला. मला तुमचे पहिले बक्षीस मिळाले तेव्हा तुमचे वय काय होते? पहिले बक्षीस मिळाले होते तेव्हा साधारणपणे वय माहित नाही मला. मी अंदाजे चौथीत असणार, तिसरी चौथीत असणार. भरपूर लेट मिळाले ऍक्च्युली मला ते, कारण मी जेव्हा फर्स्ट स्टँडर्ड मध्ये होतो तेव्हा मला रोज वाटायचे की मला प्राइज मिळणे इतका तरी मी योग्य आहे म्हणून, पण प्राइज मिळत नव्हते. भरपूर प्रयत्न करायचो पण प्राइज मिळतच नव्हते. मला माहित नाही कसं मला फोर्थ स्टँडर्ड मध्ये मिळाले ते. हो, तर फोर्थ स्टँडर्ड मध्ये सुरुवात झाली प्राइज मिळायला. त्याच्या अगोदर मी फक्त मनात ठरवायचो की मला प्राइज मिळायला हवं, कारण माझ्यात ती क्षमता आहे हे मला माहित होतं. फोर्थ स्टँडर्ड मध्ये मिळाले. वय मला आठवत नाही. तुम्हाला चित्रकला क्षेत्रात पुढे सरण्यास कोणी प्रेरित केले? चित्रकला, जसं मी अगोदर सांगितल्याप्रमाणे प्रेरित असं कोणी एकट्याने केले नाही. कारण मी म्हणणार की पूर्ण फॅमिलीत जी आहे ती प्रेरणादायक होती. कारण सगळेजण, जास्ती करून सगळ्यांनाच कलेची आवड होती. जेव्हा मी आर्टवर्क्स करायला बसायचो तेव्हा कोण ना कोणतरी येऊन ऍडवाइस द्यायचा की हे असं तर झालं पाहिजे. आणि तो ऍडवाइस मला आज कळतोय, जेव्हा मी महाविद्यालयात गेलो की तेव्हा कळतोय की तो ऍडवाइस असाच नव्हता. म्हणजे असा वरच्यावर काहीतरी तो ऍडवाइस नव्हता. तो ऍडवाइस जो होता तो एक्झॅक्ट जिथे लागायला पाहिजे ना तिथेच तो बाण लागायचा. म्हणजे एक्झॅक्ट ऍडवाइस होता तो. म्हणजे माझे बाबा तरी आर्ट फील्डमध्येच आहे, पण ते कधी मला जास्त ऍडवाइस त्यांनी जास्त दिला नाही, कारण ते आपल्या कामामध्ये व्यस्त असायचे. माझे काका आहेत ते मला ऍडवाइस द्यायचे कलर्स मध्ये, ड्रॉइंग कसे काढायचे. मला वाटतं की माझं जास्त शिक्षण जे आहे ते घरातच झालंय, कारण जास्त मी माझे कलेचे जे सराव आहे ते घरातच झालेले आहे. नंतर मी क्लासेसला जायचो. बालभवन होतं त्यावेळी, आता पण आहे, बालभवनला जायचो. आणि नंतर महाविद्यालय गव्हर्नमेंट ऑफ फाईन आर्ट्स, तो अशी सुरुवात. तुम्ही आजकालच्या पिढीला चित्रकलेबद्दल काय संदेश द्याल? संदेश म्हणायचं झालं तर बघा, चित्रकला ही एक अशी मीडियम आहे, असा टूल आहे, असं शस्त्र आहे की त्याच्यातून आपण भरपूर काही करू शकतो, भरपूर काही जगात बदल घडवू शकतो. आता सांगायचं झालं तर पॉलिटिक्स जे आहे ते एक भरपूर वेगळे फील्ड आहे आणि चांगले फील्ड आहे. काहीतरी जास्त बदल घडवू शकतो आपण पॉलिटिक्स मध्ये जाऊन. तसंच आर्ट फील्ड जे आहे त्याच्यातून सुद्धा तुम्ही काही काही करू शकतात गोष्टी जे भरपूर बदल घडवून आणू शकते आमच्या सोसायटीमध्ये. तर त्याच्यासाठी आम्ही आर्टचा यूज करू शकतो. आणि काय प्रश्न होता तुझा तो? आजकालच्या पिढीला तुम्ही काय संदेश द्याल? काय संदेश द्या? तर संदेश हा असा असेल की आर्ट फील्ड मधून काहीतरी बदलण्याचे, चांगली बदल घडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण आर्ट फक्त आर्ट म्हणून टिकता कामा नाही. ते फक्त एक घराच्या नाहीतर एक ऑफिसच्या भिंतीवरती टांगलेलं चित्र नसावं. त्यातून त्या चित्रातून ते चित्राचं सुद्धा काम झालं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या चित्रातून काहीतरी लोकांना संदेश पोचला पाहिजे. म्हणजे काहीतरी चांगली एक गोष्ट पोचली पाहिजे. आर्ट म्हणून आर्ट सुद्धा मजा असली पाहिजे त्या याच्यात, त्या पेंटिंग मध्ये. आणि त्याचा संदेश पण इतका चांगला असायला पाहिजे की दुसरा कोणीतरी त्यातून आपले जे जीवन आहे, एक बारीकशी आम्ही म्हणतो ना की मोठा जर असं रान सगळं पेटलं पाहिजे तर एक बारीकशी काडी पुरेपूर आहे त्याला, हो की नाही? तशी ती काडी पेटली पाहिजे तिथून, कळलं की नाही? म्हणजे एक मोठी चेंज आली पाहिजे त्यातून. तर सरांनी आता आम्हाला त्यांच्याबद्दल खूप काही सांगितले आहे. धन्यवाद सर की तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ देऊन आम्हाला चित्रकलेबद्दल खूप काही सांगितले. धन्यवाद.